ठरलं तर मागच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सगळे आपापलं काम करत असतात. डायनिंग टेबलवरती अस्मिता आणि कल्पना आपलं काम करत असतात. अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि आता इथे सायली स्वयंपाक करता करता विचार करत असते की आता मला कधीच प्रतिमा त्यांना भेटता येणार नाही असं विचार करत असते ती मनातल्या मनात. पण हे म्हणाले तसं मला प्रतिमा त्याशी बोलता येईल. तरीही एक नातं तुटल्यासारखं का वाटतंय असं म्हणते आता सायली. डॅड असं म्हणते आता अस्मिता. मला एक प्रश्न आहे. लहानपणापासून मी बघतीये नवरात्र सुरू झाली ना की सगळीकडे झेंडूची फुलंच दिसायला लागतात. अगदी दिवाळीपर्यंत आपल्या घरामध्ये सुद्धा झेंडूच्या फुलांना सडा असतो. सगळ्यांना झेंडूची फुलंच का लागतात असं म्हणतात अस्मिता. कसं आहे ना अस्मिता, ही जी पिवळी फुलं आहेत ना, हा पिवळा रंग हा प्रकाश आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. बघ ते फुलांकडे बघ. आपल्याला कशी पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते असं म्हणत होता प्रताप. तर आता इथे सायली आपल्याच विचारात असते. आणि ही केशरी फुलं आहेत ना, ही शक्ती आणि विजयाचे प्रतीक आहेत असं म्हणत होता प्रताप. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. रविराज रविराज असं म्हणत आता प्रतिमा त्याला फॉलो करते. तुम्ही असे काही न बोलता तिथून निघून का आलात असं म्हणते आता प्रतिमा. तू तुझ्या मुलीला घरामध्ये घेतलंस असं म्हणत होता रविराज. आणि आता तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केलीच ना. तर प्रतिमा म्हणते मी बोलते तिच्याशी. पण तुम्ही आता कुठे जाताय असं म्हणते प्रतिमा. मी आता सुभेदारांच्या घरी जातोय असं म्हणत होता रविराज. का असं म्हणते प्रतिमा. तुझी मुलगी तुला काय बोलली ते ऐकून आलं का तुला. तुझी पाठ रेखीन परत ह्या घरी कधीच येणार नाही असं म्हटलेली असते ना प्रिया. आणि कोण येणार नाही म्हणजे सायलीच ना असं म्हणत होता रविराज. तर आता प्रतिमा विचार करायला लागते. तुझ्या मुलीने सायलीला नक्की असं काहीतरी बोललेली आहे ज्यामुळे ती बेचारी ह्या घरात परत कधीच येणार नाही असं म्हणतो रविराज. आणि इथे सायलीला परत भास व्हायला लागतात तिच्या लहानपणीचे. कसं ती जंगलात हरवलेली असते आपलं खेळणं घेऊन. आई आई बाबा बाबा आई बाबा म्हणत असते ना ती. तर तिला भास होत असतात आणि आता लगेच काळोख झाल्यासारखं वाटतं तिला तिथंच. आणि आता सायली साईरे बहिर होते बघा प्रेक्षक हो. आई मग जोरात ओरडते आता सायली. तर आता सगळेजण बघतात तिच्याकडे. सायली ताई असं म्हणते आता विमल. सायली असं म्हणून आता अर्जुन पण जातो सायलीकडे. आता कल्पना सुद्धा जाते तिथे. सायली असं म्हणत अर्जुन. काय झालंय तुला. ओरडलीस का तू असं म्हणत होता अर्जुन. काय नाही काय नाही असं म्हणते आता सायली. तरीच असं म्हणत होता रविराज. तरीच काल रात्री आरतीच्या वेळेला खालती आली तेव्हा सायलीचा चेहरा पडला होता असं म्हणतो रविराज. तिला प्रत्यक्षात जाऊन विचारतो नक्की काय झालंय ते असं म्हणतो होता रविराज. कारण तुझ्या मुलीला विचारलं तर ती खोटंच बोलणार आहे असं म्हणतो तो. मी सुद्धा येते तुमच्यासोबत असं म्हणते आता प्रतिमा. काय गरज नाही असं म्हणतो होता रविराज. मी येणार. मला सुद्धा कळायला हवं काय झालंय ते. चला असं म्हणते प्रतिमा. आणि आता रविराज आणि प्रतिमा दोघे म्हणून जातात बघा प्रेक्षक हो सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी. काय वहिनी तुम्हाला झुरळ दिसला का असं म्हणते आता विमल. आणि आता सायली म्हणते नाही आपल्याकडे झुरळ झाले तसं म्हणते अस्मिता. नाही नाही अहो दिसला नाही. काहीतरी पायावरून गेला असा भास आला असं म्हणते सायली. म्हणून घाबरून ओरडली मी. तर आता अर्जुन म्हणतो काय. आणि आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये बसून फ्रुट्स खात असते. बरं झालं त्या सायलीचं थोबाडणे बघावं लागणार होता असं म्हणते आता प्रिया. आता फक्त एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे असं म्हणते आता ती. त्या गाठोड्याचं. प्रतिमा बहुतेक किल्लेदार बरोबर बाहेर गेले असं म्हणते आता प्रिया. मला आताच जाऊन पटकन ते गाठोडं उचलायला हवं. इतका वेळ ते तिथे असलं म्हणजे झालं असं म्हणते आता प्रिया. निघालाच हवं असं म्हणून ती पळत जाते ती आता. कुठे निघालात मॅडम असं म्हणत होता नागराज. गाठोडं घ्यायला. ते गाठोडं कुठेतरी लपवायला असं म्हणतो नागराज. कुठलं गाठोडं असं म्हणते आता प्रिया. मला कुठलं गाठोडं वगैरे माहित नाही असं म्हणते आता प्रिया. ए थापाडे असं म्हणत होता नागराज. ए थापा बिपा आहेत ना हे जगासाठी. मला नाही थापा मारायच्या असं म्हणतो नागराज. जगाला पचतात मला नाही पचत. आणि कसं आहे ना प्रिया 2 वर्ष झाली ग एका टीममध्ये आहोत आपण. एकमेकांना आपण एवढं तरी ओळखतो. तुझ्या डोळ्यात बघून कळतं ग आम्हाला. तू थोबाड लपवलंस ना मागाशी तेव्हाच खात्री पडली 100% खोटं बोलतेस म्हणून. तुमचं वागणं बघू तर वाटत नाही आहे की तुम्ही माझ्याच टीममध्ये आहेत वगैरे असं म्हणते आता प्रिया. तर आता नागराज म्हणतो सॉलिड हुशार आहेस ग तू प्रिया. सॉलिड हुशार आहेस असं म्हणतो होता नागराज. कसं असतं ना प्रिया असं म्हणतो तो. टीम म्हटल्यावर कॅप्टनची जबाबदारी असते असं म्हणतो नागराज. काल परवा आलेला पोरका पाणी देणार असतो बघतो. तो जर कॅप्टन वर दादागिरी करायला लागला तर काय करतो कॅप्टन. असा उडवून टाकतो त्याला असं म्हणत होता नागराज. बाजूला ठेवतो एकटा पाडतो. आणि याची पण काळजी घेतो की त्याला कोणी कोणाच्याच टीम मध्ये घेऊच नाही. तुझं तसं झालंय प्रिया असं म्हणत होता नागराज. अर्जुन डॅड विमल या ना पटकन सेल्फी काढण्यासाठी असं म्हणते आता अस्मिता. आणि आता सगळेजण थांबतात बघा प्रेक्षक सुभेदार मंडळी. आणि आता त्यांचं सेल्फी घेतात. तेवढ्यातच आता रविराज आणि प्रतिमा येतात. अरे रविराज असं म्हणत होता प्रताप.
ये 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 असं म्हणतो होता प्रताप. ये प्रतिमा ये असं म्हणते होता कल्पना पण. मी तुला फोन करणारच होतो असं म्हणत होता प्रताप. कालची पूजा खूप छान झाली, खूप बरं वाटलं आम्हाला असं म्हणत होता प्रताप. अहो वहिनी मी सोनं घेऊन येते असं म्हणते होता विमल. प्रतिमा म्हणते नाही पण आम्ही सोनं घेऊन आलेलो नाही आहोत. निघताना लक्षातच नाही राहिलं असं म्हणते होता प्रतिमा. हो प्रताप असं म्हणत होता रविराज. आम्ही एका वेगळ्याच कारणासाठी आलोय. थांब सायली असं म्हणत होता रविराज. कारण आता इथे सायली पाठीमागे थांबलेली असते ना आणि समोर येत नसते ती. त्यामुळे आता रविराज म्हणतो थांब सायली म्हणतो तिला तो. काय झालं सिनियर असं म्हणत होता अर्जुन. ते आपल्याला सायलीच सांगेल असं म्हणत होता रविराज. आणि आता रविराज जातो सायलीकडे. सायली असं म्हणत होता तो. नेमकं काय घडलंय ते इथेच सांगणार आहेस की आमच्या घरी येऊन सांगणार आहेस असं म्हणत होता रविराज. तर आता सायली काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. कुठे काय घडलंय असं म्हणते आता सायली. काहीच तर नाही. आणि आता चेहरा तिचा पडलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते नागराजला तुम्ही मला एकटा पाडणार. पाडलाय ऑलरेडी पाडलाय असं म्हणत होता नागराज. आम्ही दाखवलेल्या रूटने जेव्हा अर्जुन तुझ्या आईबाबापर्यंत पोहोचेल ना तेव्हा तर तू एकटी पडणारच आहेस असं म्हणत होता नागराज. प्रिया असं म्हणत होता तो. सावध राहा, रात्र वेऱ्याची आहे असं म्हणत होता नागराज. आता आम्ही तुला मदत नाही करणार आहोत, अर्जुनला मदत करणार आहोत असं म्हणत होता तो. म्हणजे तू सांगणार नाहीस तर असं म्हणत होता रविराज. चल माझ्या बरोबर असं म्हणत होता रविराज. कुठे असं म्हणते आता सायली. माझ्या घरी असं म्हणत होता रविराज. तर आता इथे सायली म्हणते आत्ता आले असते मी रविराज काका पण स्वयंपाक बाकी आहे ना अजून, स्वयंपाक करायचा आहे मला असं म्हणते आता सायली. खालीच पाडलेला असतो तिचा चेहरा सगळ्या वेळेला बघा प्रेक्षक. अगं सायली आम्ही ते बघून की असं म्हणते कल्पना. भाऊजी एवढे सांगताय त्यांच्या घरी यायला तर जा ना असं म्हणते कल्पना पण. अगं त्यांचं काहीतरी काम असेल तुझ्याकडे असं म्हणते कल्पना. आता तरी येशील असं म्हणते रविराज. रविराज काका असं म्हणते सायली. मी नंतर येऊ का असं म्हणते सायली. तर आता समजतच नाही सगळ्यांनी अशी काय करते म्हणून. नाही सणाच्या दिवशी घराबाहेर पडायचं नसतं असं म्हणतात ना असं म्हणते सायली. सगळ्यांना धक्का बसतोय का फालतूगिरी करते म्हणून. ते घर पण तुझंच आहे ना असं म्हणत होता रविराज. तर आता सायली बघते तिच्याकडे रविराजकडे आणि भाऊक होते ती. तर आता इथे प्रतिमा सगळा प्रकार बघत असते बघा प्रेक्षक हो. आणि आता साहेब येऊ का असं म्हणत होता हवालदार पाटील ये असं म्हणत होता मैपत त्याला. आज कशी काय आठवण काढलीत असं म्हणत होता हवालदार. कशी आठवण काढली म्हणजे असं म्हणत होता मैपत. अरे बाबा तू आमचा गोट्यातला माणूस आता खास माणूस आहे असं म्हणत होता मैपत. मग पोलीस स्टेशनमध्ये जे काय काम असेल ते तूच करणार की नाही आता. बसा बसा निवांत बसा हवालदार असं म्हणत होता तो हवालदार पाटील. एक मिसिंग कंप्लेंट टाकायची होती असं म्हणत होता मैपत. पण आजच्या तारखेची नाही, मागच्या जुन्या तारखेची असं म्हणतो मैपत. बॅक डेटेड मिसिंग कंप्लेंट कुणाची असं म्हणत होता तो पाटील. ज्या मुलीच्या विरोधात तुला चोरीची कंप्लेंट सापडली ना तिच्याच विरोधात बबली लोखंडेची ली हरवली आहे म्हणून. अहो मी जर अशी खोटारडी आणि खोटी कंप्लेंट लिहिली तर ते सावंत साहेबांच्या नजरेतून चुकणार नाही असं म्हणत होता हवालदार पाटील. एरवी तिकडे यायला एका पायावर तयार असतेस असं म्हणत होता रविराज सायलीला. मग आज असं काय घडलंय ज्याच्यामुळे तू येत नाही आहेस असं म्हणत होता रविराज. तू माझ्या आईपासून दूर राहा तरच मी माझ्या आईवर भरभरून प्रेम करू शकेन. मी वचन देतेय यापुढे मी या घरापासून दूर राहीन असं सगळं तिला आठवतं आता सायलीला वचन दिलेलं वगैरे. सायली काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का असं म्हणते अस्मिता. सांग ना सायली काय प्रॉब्लेम झालाय. तू आमच्या घरी न येण्याचं काही खास कारण आहे का असं म्हणते आता प्रतिमा. तर अर्जुन म्हणतो खरं कारण तुला सांगता येत नाही आणि खोटं तुला बोलता येत नाही. आणि आता तू काय आता गप्प उभे राहणार आहेस का असं म्हणतो होता अर्जुन. तर आता अर्जुन म्हणतो मी सांगतो तुला सिनियर. आणि आता अर्जुन जातो रविराजच्या बाजूला. तन्वीने सायलीकडून वचन घेतले असं म्हणत होता अर्जुन की कधीच तिला घरी परत न येण्याचा. तर आता सगळ्यांना धक्का बसतोय काय म्हणून. तन्वीला सायलीचा आणि आत्याचा बॉन्ड आवडत नाही आणि या दोघींना दूर करण्यासाठी तिने असं केलंय सिनियर असं म्हणत होता अर्जुन. काल रात्रीपासून सायली खूप अपसेट होती. तिला कधीच तुझ्या घरी येता येणार नाही म्हणून असं म्हणत होता अर्जुन. तर आता रविराज म्हणतो सायली. आणि आता तो तिचा हात पकडतो बघा प्रेक्षक हो. चल माझ्या बरोबर असं म्हणत होता रविराज. रविराज काका असं म्हणते आता सायली. तर आता तिला तो घेऊन जातो बघा प्रेक्षक हो घराबाहेर. आणि आता सगळेजण बघतच असतात आणि का हात पकडून घेऊन जातोय हा रविराज सायलीचा हे समजतच नाही. आणि त्याच्या मागोमागो आता प्रतिमा आणि अर्जुन सुद्धा जातात. असं म्हणतो नागराज. त्या सावांचं काय कौतुक सांगतोस तू, त्याला कळायला नकोच आहे असं म्हणत होता नागराज. त्यासाठीच तुला पैसे चारतोय ना असं म्हणत होता नागराज. हो सावंत साहेबांना मग मी काय सांगू. कालपर्यंत त्या बबली लोखंडेची मिसिंग कंप्लेंट कुठेच नव्हती. आता कुठून आली विचारलं तर असं म्हणत होता हवालदार. अरे तुझं तू बघ कुठे सापडली आणि काय सापडली. कुठेतरी सापडली असेल असं म्हणत होता. मैपत पोलीस स्टेशनला जा आणि जुन्या कपड्यामध्ये किंवा कुठेतरी सापडली असेल. मग ती खोटी कंप्लेंट खरी बनवून अर्जुन सुभेदारापर्यंत पोचली पाहिजे असं म्हणत होता मैपत. ठीक आहे साहेब असं म्हणत होता हवालदार. लक्षात असं म्हणत होता मैपत.
तर आता इथे परत प्रियाला दाखवलं आणि आता ती उतरत असते पायऱ्यांवरती आणि गाठोडं बघण्यासाठी जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया खाली आलेली असते बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता रविराज सायलीचा हात पकडून आत येतो आणि प्रिया मात्र बघतच थांबते. तिला कळतच नाही काय होतंय ते म्हणून. तर आता इथे प्रतिमा आणि अर्जुन सुद्धा आलेले असतात. सायली असं म्हणत होता रविराज, आज या घराचा तू जो उंबरठा ओलांडला आहेस ती माझी लेक म्हणून, असं म्हणत होता रविराज. तर प्रियाला धक्का बसतो आणि सायली खूप भावुक होते आणि रडत असते बघा ती प्रेक्षक हो. आणि तिच्या डोळ्यात खूप अश्रू असतात. तर प्रतिमा पण खूप खुश होते. आजपासून हेच घर तुझं माहेर आहे असं म्हणतो रविराज. आणि प्रियाला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता ती दातोड खाते. तर आता इथे सायली खूप जास्त खुश झालेली असते. अर्जुन पण खुश झालेला असतो आणि प्रतिमा तर खूपच जास्त खुश झालेली असते. आणि आता इथे रविराज म्हणतो, ज्याला कुणाला हे मान्य नाही आहे त्याने हे घर सोडून जावं आणि या घराबाहेर पडावं, असं म्हणत होता रविराज. तर प्रियाला काय बोलायचं कळतच नाही. आजपासून हेच तुझं घर, हेच तुझं माहेर, असं म्हणत होता रविराज. आणि आता सायली खूप जास्त भावूक झालेली असते आणि तिला रडायला खूप जास्त येत असतं परत बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे प्रियाला काय चाललंय हे समजतच नसतं आणि ती खूप चिडलेली असते. तर रविराज म्हणतो, तुझ्या ह्या हक्काच्या घरी तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे सायली, असं म्हणत होता रविराज. प्रियाला असं वाटतं की तोंड फोडावं असं वाटत असतं तिला सायलीचं. मात्र ती काय करू शकत नाही कारण रविराज असतो ना तिथे. तर आता इथे सायली खूप भावूक झालेलं दाखवलंय. तर आता इथे सायली हात सोडते रविराजचा आणि आता ती रडायला लागते खूप. आणि आता रविराज म्हणतो, नाही ग सायली, नाही, हे असं डोळ्यात पाणी नाही आणायचं, असं म्हणतो होता रविराज. तर सायली बघा हसते. तर आता रविराज म्हणतो, कारण हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे, असं म्हणतो होता रविराज. त्यामुळे या घरात कोणाला प्रवेश आहे कोणाला प्रवेश नाही हा फक्त आम्ही ठरवणार, असं म्हणतो होता तो. आणि हा फक्त आमचा प्रश्न आहे, असं म्हटलेला असतो तो. तर प्रतिमा खूप खुश झालेली असते, रविराज सुद्धा. आणि प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो. आणि सायली म्हणते, रविराज काका, असं म्हणते आता ती, माझ्या मनावरचं किती मोठं होतं हलकं झालं म्हणून सांगू, असं म्हणते आता सायली. आणि आता ती खूप खुश झालेली असते आणि अश्विन ते बघून खूप आनंदात असतो आणि प्रतिमा तर खूपच आनंदात असते. सायली असं म्हणत होता रविराज, आज मला एक वचन दे, असं म्हणत होता रविराज. हा असा वेड्यासारखा निर्णय कधीही तू घेणार नाहीस, असं म्हणत होता रविराज. ज्या लोकांना या घरातच काय पण या जगात सुद्धा अशून्य किंमत आहे, अशा कोणत्याही माणसाचं काहीही ऐकणार नाही, असं म्हणत होता रविराज. असं म्हणत होता तो. आणि आता सायली त्याला ते वचन देते. मी वचन देते तुम्हाला रविराज काका, तुम्हाला किंवा प्रतिमा आत्याला त्रास होईल असं मी काही करणार नाही. तर आता प्रियाला राग येतो कारण आता रविराज आणि सायली मिठी मारलेले असतात ना हे वचन घेऊन. तर आता इथे प्रिया म्हणते, किती छान सेटिंग लावलं होतं मी, पण या रविराजला मध्ये घुसायची काय गरज होती, सगळ्यांना नंतर बघते, पहिला मी माझं गाठोडं बघते, असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. काय झालं होतं मी, असं म्हणत होता अर्जुन. आता तुला काय बोलायचं नाहीये, असं म्हणत होता तो. मी मी काय बोलूया आता, असं म्हणते आता प्रिया. तसंही या घरचे सगळे निर्णय बाबाच घेतात, असं म्हणते आता प्रिया. तर आता रविराजला काय आवडत नाही हे, मी त्यांच्या मतांचा आदर करते, असं म्हणून आता प्रिया नाटक करते बघा प्रेक्षक, खोटारडं नाटक सगळं. बाबा मी जरा बाहेर जाऊन येते, असं म्हणते त्या प्रिया. आणि आता प्रिया निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे सायली खूप खुश झालेली असते आणि प्रिया निघून जाते तिथून. तर आता इथे मैपतला दाखवलंय. तर आता इथे मैपतला भेटायला येतो हवालदार पाटील. बोला शिकरे साहेब, असं म्हणत होता तो हवालदार. अरे पाटला, असं म्हणत होता मैपत, केव्हापासून तू ची वाट बघतोय मी इथे, हे काम सांगितलं मी तुला, त्यासाठी तू एवढा टाइम का घेतलास, असं म्हणत होता मैपत. अहो तुमचंच काम करायच्या मागे आहे मी साहेब, असं म्हणत होता हवालदार. तुला सांगितलं होतं त्या बबली लोखंडेची मिसिंग कंप्लेंट त्या अर्जुनपर्यंत पोहोचवायची, असं म्हणत होता मैपत. पण एक प्रॉब्लेम झाला, असं म्हणत होता हवालदार. आज सावंत साहेब सुट्टीवर आहेत, असं म्हणत होता तो. तुला काय सावंतच्या कडेवर बसून कंप्लेंट लिहायची होती का, असं म्हणत होता मैपत. अहो मी तयार आहे, कंप्लेंट लिहून तयार आहे, पण अर्जुन सुभेदारपर्यंत कुठलीही गोष्ट पोचवायची म्हटल्यावर सावंत साहेबांकडूनच जायला हवी, तरच त्यांचा विश्वास बसेल ना, असं म्हणत होता तो पाटील. अरे बरोबर बोललास रे तू पाटला, पॉईंट आहे, पॉईंट आहे, हरकत नाही. तू सावंत ड्युटी येईपर्यंत टाइम बघ, आणि काही झालं तरी सावंतांकडून त्या बबलीची मिसिंग रिपोर्ट अर्जुन सुभेदारांपर्यंत पोचली पाहिजेत, असं म्हणत होता महिपत. होय साहेब, असं म्हणत होता हवालदार. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे प्रिया येते आपला गाठोडा बघण्यासाठी बघा प्रेक्षकाव. आणि आता ती बघते. तर आता प्रिया बघते, मी इथेच गाठोडा फेकला होता, असं म्हणते आता प्रिया. इथे फार माणसांची जा दिसत नाही, असं म्हणते आता प्रिया. म्हणजे माझा नशीब चांगलं असेल तर गाठोडा इथेच सापडेल, असं म्हणते आता प्रिया. आणि आता ती जाते तिकडे. तर आता बघते तर काय तिचं गाठोडा नसतात तिथे. तर आता ती इकडे तिकडे शोधायला लागते, गाठोडा मिळेल का मिळेल का म्हणून.
तर आता ते गाठोडं तिला वाटतं तिकडं आहे आणि आता ते लाल कापड दिसतं बघा तिला प्रेक्षक हो. आणि ते लाल कापड तिला त्याचंच वाटतं आणि आता ती खूप आनंदाने घेते ते लाल कापड आणि बघते तर काय ह्याच्यात तर काहीच नाही. अरे कुठे गेलं माझं लाल गाठोडं असं म्हणते आता प्रिया. आणि आता तिला खूप टेन्शन येतं बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय आहेत ते. दाट दागिने सोनं नाणं कुणीही देईल तुला. मी असं गिफ्ट देणार आहे ना तुला जे या जगात तुला कोणीच दुसरा देऊ शकत नाही असं म्हणत होता नागराज. मी तुला तुझ्या आईबाबांची पूर्ण ओळख करून देणार आहे. तू सगळ्यांना किल्लेदाराची मुलगी आहेस असं सांगतेस ना असं म्हणतो नागराज. आणि आता तिला दिसतात बघा प्रेक्षक हो तिचे खरे आई बाबा आता ह्या प्रियाला. कारण आता नागराज फोटो घेऊन आलेला असतो ना त्यांचा. पण हे तुझं खरं रूप आहे असं म्हणत होता नागराज. तर आता इथे अर्जुन आलेला असतो त्या लोकेशनवर ज्या ठिकाणी प्रियाच्या आईबाबांचं टेलरिंगचं दुकान असतं. तर बहुतेक त्याला कळलेलं असतं की हेच आहे आता सायलीचे आईबाबा पण खरं तर ते प्रियाचे असतात. तर आता तो तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो माझ्या बायकोला इथे शिवायचे आहेत कपडे म्हणून. ड्रेस कधी पण मिळेल असं म्हणत होता अर्जुन. तर आता तो वाद जातो माणूस तोपर्यंत असं आता अर्जुनला फोटो दिसतो आणि त्याच्यात आता बबली असते ती म्हणजे प्रिया पण असते बघा प्रेक्षक हो. तर आता खूप इंटरेस्टिंग आहे खरं तर रिकॅप बघा प्रेक्षक हो. तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.